तर मित्रांनो बघू शकता आपण या हळद इथे तर लावली होती, पण इथे एवढा खंड का पडला काही लक्षात येत नाही. तर बघू शकतो ह्यामध्ये काय आहे, इथे हळद आहे का नाही, का विसरलेत लेबर आपल्याला हळद लावताना, असं काही झालं का ते. तर बघू शकता इथे तर हळद दिसत नाही. इथे जे आहे हळद तर हे वरीच पडली आणि इथे ती सडून नष्ट नाबूद झाली. अशी जर हळद होत असेल आणि असं जर हे झालं तर आपल्याला काय करावं. इथे नवीन जे आपल्याकडं बेना असेल, जे हिरवाड वगैरे निघते ते टाकणं गरजेचं आहे. हे बघू शकता, हे बेना सडलेलं आहे. हे बेना इथं सडलेलं आहे. हे बेण्याची सड झालेली आहे. तर इथे स्पॉट ड्रिचिंग करणं गरजेचं आहे. याच्यात तरी आपण क्लोरो सोडलं होतं तर त्याच्यामुळे ते सड वाढली नाही, नाहीतर आजूबाजूच्या झाडांना ते सडीचा प्रादुर्भाव हे बघू शकतो. हे एकदम जमिनीतच सड झालेली आहे. तर अशी सड न होण्यासाठी आपण जो थायपोनेट मिथाईल 70% ब्ल्यू कॉपर याचा वापर करू शकतो. जे आता मार्केटला भरपूर औषधी आलेली आहे ती वापर करू शकतो. तर ही सड जर अशी जर राहिली तर इकडल्या साईडच्या यांनासुद्धा डॅमेज करू शकते. ते या म्हणजे इथपर्यंत त्याची मूळ आले की ते दुसऱ्यांना अपटेक करू शकते. तर याच्यामध्ये आपल्याला आता जे खोंब निघाले ते लावण्यासाठी आपण रान असलं तर नक्कीच सव करून लावणं गरजेचं असते. तर असं जर लावलं नाही तर आपल्या उत्पन्नात घट होऊ शकते. बघू शकता आता हे एवढा मोठा फट्टा इथे कमीत कमी एक भविष्यामध्ये इथे जर लावली, आज जरी लावली आणि एक 2-3 दिवसामध्ये जरी लावली आणि त्याला फक्त 50 दिवस झाले तर 60 दिवसामध्ये याच्यामध्ये निश्चितच छोटे मोठे कोंब येऊन उत्पन्नात सपोर्ट करू शकते. हे या बाबीकडे पाहणं गरजेचं असते. तर सांगायचे तात्पर्य, तर आपण कुठेही खंड न दिसला पाहिजे. असे इतकाले मोठमोठाले खंड पडलेले आहेत. तर हे लेबरचं च्या दुष्काळ म्हणजे निष्काळजीमुळे हे झालं असावं, इथे सड वगैरे लागली असावं. तर हे असं पाहून इथे खांडण्या वगैरे करणं गरजेचं असते, जेणेकरून आपल्याला उत्पन्नात घट होणार नाही. तर अशा नवनवीन माहितीसाठी मी व्हिडिओ बनवत असतो. तर तुम्ही अशा व्हिडिओंना दाद देत असता. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.